नमस्कार, आजच कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू सँडविच। तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सँडविच बनवण्यासाठी मी इथे असे मध्यम आकाराचे 5 आलू घेतलेले आहेत। त्याचे आपल्याला आता दोन भाग असे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला असे बटाटे कापून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व बटाटे असे कट करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ते कुकर मध्ये घालून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला यामध्ये 1 ग्लास बटाटे बुडतील इतपत पाणी टाकून कुकर लावून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या मध्यम आचेवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपले आलू शिजतात तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ घेतलेला आहे। त्यामध्ये घालायचे आहेत 3 ते 4 मिरची, थोडासा लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर। चा रंग हिरवागार असा बराच वेळ राहण्यासाठी आपण इथे बर्फ टाकणार आहोत। बर्फऐवजी तुम्ही थंडगार पाणीही टाकू शकता आणि मिक्सरमध्ये आपल्याला याची आता छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे। तर इथे आता आपली छान अशी चटणी, हिरवी चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता छान चटणी तयार झाली आहे। आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी चटणी काढत असताना मीठ टाकायचे विसरले। आता वरतून टाकते, तुम्ही चालू मिक्सरमध्येच टाकून घ्या। तर आता आपले आलू छान असे शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता असे मऊसर असे मी इथे आलू छान शिजवून घेतलेले आहेत। तर इथे आता आपल्याला आलूचे साल काढून आलू असे छान मॅश करून घ्यायचे आहेत। तर इथे मी छान असे आलू मॅश करून घेतलेले आहेत। तर आता आपण आलूची चटणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। 1 पळी तेल मी इथे टाकलेलं आहे। तेलही आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे छान फुलले की मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तरी ते आता कांदा हलकासा परतत आला की त्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। मी बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे घातलेली आहे। मिरची आपल्याला कांद्याबरोबर छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। कांदा जास्त मऊ करायचा नाही, हलकासा आपल्याला इथे मऊसर करायचा आहे। तर इथे आता आपली कांदा आणि मिरची छान अशी परतली आहे। त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि हळद यामध्ये छान अशी हलकीशी परतून घेऊयात। तर आता आपण यामध्ये मॅश केलेला बटाटा छान टाकून घेऊयात। यामध्ये छान असा बटाटा मिक्स करून घेऊयात या पद्धतीने। इथे आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे। तर बटाटा यामध्ये छान मिक्स करून झाला की आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात आणि मीठ यामध्ये छान असं मिसळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात। तर इथे आता आपली बटाट्याची चटणी, हिरवी चटणी तयार आहे। मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि सँडविचचे ब्रेड घेतलेले आहेत। तर आता आपण सँडविच बनवायला घेऊयात। त्यासाठी मी अगोदर 2 ब्रेड काढून घेते, बाकीचे बाजूला ठेवते। तर सर्वप्रथम आपल्याला एका ब्रेडला छान असा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। सर्व ब्रेडला आपल्याला छान टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे, असा पसरून या पद्धतीने। त्याचबरोबर दुसऱ्या ब्रेडला आपल्याला आपण बनवलेली हिरवी चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे।
छान असा सॉस आणि चटणी लावून झाले की आता आपण जी बटाट्याची चटणी बनवलेली आहे ती एका कोणत्याही ब्रेडवरती छान अशी पसरून घ्यायची आहे। भरपूर चटणी आपल्याला इथे ब्रेडवरती लावून घ्यायची आहे आणि दुसरा ब्रेड त्यावरती ठेवायचा आहे या पद्धतीने। तर आता आपल्याला ब्रेड असा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे। तर आता आपण गॅस चालू करूयात आणि पॅन छान असा गरम करून घेऊयात। पॅन गरम झाला की त्याला आता आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा मग तुपही वापरू शकता। तर तेल लावून झालं की आता आपल्याला ब्रेड त्यावरती असा ठेवायचा आहे आणि एक बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे। मध्यम आचेवरती आपल्याला ब्रेड हा छान भाजून घ्यायचा आहे। तर ब्रेडची एक बाजू भाजली की आता आपण बाजू पलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असे खरपूस ब्रेड आपल्याला भाजलेला आहे। तर आपण दुसऱ्याही बाजूने छान असं सँडविच भाजून घेऊयात। दुसऱ्या बाजूने इथे बघू शकता तुम्ही छान असं सँडविच आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व ब्रेडचे सँडविच बनवून घेऊयात। तर इथे आता भाजलेले सँडविच आपण कट करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं आलू सँडविच इथे तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने मी सर्व सँडविच बनवून घेते। तर अशा पद्धतीने इथे आपलं छान असं आलू सँडविच तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।